नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर बघा, गणपती बाप्पांची सगळ्यांना आतुरता लागली आहे। तर गणपती बाप्पांसाठी आज इन्स्टंट असे बिस्किटाचे मोदक घेऊन आले आहे। तर बघा, हे मोदक खूप सोपी आणि साधी रेसिपीमधून बनतात। तर बघा, यासाठी लागणारे साहित्य मी ओरिओचे 2 बिस्किट पुडे घेतले आहे आणि त्यानंतर मी थोडंसं दूध घेतलं आहे आणि थोडंसं म्हणजे तूप फक्त आपल्याला जो मोदकाचा साचा आहे त्याला ग्रीस करण्यासाठी लागणार आहे, बाकी तूप कशालाही लागणार नाही। आणि इथं मी तुम्हाला जो आपला डेसिकेटेड कोकोनट असतो घरामध्ये तो इथं मी दाखवला नाही, माझ्याकडून विसरलं, पण आपल्याला तो पण लागणार आहे इथं। आणि हे बघा, त्यानंतर मी हे बिस्किट सगळे म्हणजे त्याची जी पांढरी क्रीम आहे ती व्यवस्थित अशी काढून घेतली आणि चाकूच्या साह्यानं काढून घ्यायची म्हणजे व्यवस्थित निघते। आणि त्यानंतर हे जे ब्राऊन कलरचे चॉकलेटी जे बिस्किट आहेत तर ते बिस्किट आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची पावडर बनवून घ्यायची आहे। तर बघा, इथं मी व्यवस्थित असं एका बाउलमध्ये जो पांढरा भाग आहे म्हणजे पांढरी क्रीम आहे बिस्किटची ती काढून घेत आहे। आणि यानंतर मग ह्याचा चुरा व्यवस्थित असा करून मग ह्या जे बाकीचे बिस्किट आहेत त्याचं मी व्यवस्थित अशी पावडर बनवून घेणार आहे। तर या जो क्रीम आहे त्याचा आपल्याला स्टफिंगसाठी वापर करायचा आहे मोदकामध्ये। तर हे खूप इन्स्टंट आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि मी या बिस्किटापासून 3 प्रकारचे मोदक बनवले आहे। तर इथं तुम्ही याच बिस्किटाचे पण बनवू शकता, पण मी इथं पार्लेजी बिस्किट पण वापरले आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला थोडासा समोर दिसेलच। तर इथं बघा, त्यानंतर मी मिक्सरच्या जारमध्ये जे आपले बिस्किट होते ते काढून घेतले आणि त्याची पावडर बनवली आणि त्यानंतर क्रीममध्ये मी थोडंसं डेसिकेटेड कोकोनट जेवढं बसेल तेवढं यामध्ये ॲड करायचं। जरी तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर यामध्ये डेसिकेटेड कोकोनट आणि त्यानंतर थोडीशी मिल्क पावडर आणि पिठी साखर टाकून जरी तुम्ही थोडंसं याला मिक्स केलं तरी पण ते व्यवस्थित अशी स्टफिंग बनते। तर इथं मला बस असं होत होतं। त्यानंतर बघा, इथं मी व्यवस्थित असं याला मिक्स करून घेतलं आणि त्याचा गोळा बनवून घेतला आणि इथं जी मिक्सरमध्ये मी बिस्किटाची पावडर बनवून घेतली होती ती पण एका बाउलमध्ये काढून घेतली आणि त्याला आपण व्यवस्थित घट्ट असा याचा गोळा मळून घ्यायचा आणि थोडंसं इथं मलईचं दूध वापरून घ्यायचं। आणि मग इथं मी साईसोबत म्हणजे आपल्या दुधावर जी साय आहे तीच साय घेतली आहे, मी दुसरं कुठलंही विकतचं मलई वगैरे काही आणली नाही। तर इथं बघा, त्यानंतर मी यामध्ये दूध आणि मलई टाकून व्यवस्थित असा ह्याचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा। आणि मग हे झाल्यानंतर आपल्याला जे स्टफिंग आहे ते यामध्ये भरून याचे मोदक बनवून घ्यायचे। तर इथं बघा, व्यवस्थित असं घट्ट असा गोळा बनवत होते मी आणि त्याला लागल तसंच दूध वतायचं। एकदमच दूध वतलं याच्यामध्ये तर एकदम पातळ असं बनलं। मग आपलं बॅटर जर थोडंसं पातळ झालं तर किंवा सैलसर झालं तर मग मोदक आकार घेणार नाहीत, त्यामुळे याला घट्टच बनवायचं। तर हे बघा, ह्या प्रकारचे आपल्याला म्हणजे घट्ट असा गोळा बनवायचा आहे। पातळ तर म्हणजे थोडंसं झालं तर मग तुम्हाला यामध्ये बिस्किट ॲड करावं लागेल, त्याही म्हणजे झालं तरी पण घाबरायची काही गरज नाही। तर इथं बघा, व्यवस्थित असं घट्ट मी गोळा बनवला आणि याला इतकं म्हणजे तूप सुटल्यासारखं झालं होतं आणि जरा पण हाताला चिटकत नव्हतं। तर इथं बघा, त्यानंतर मी गोळाही बनवून घेतल्यानंतर मग जो साचा आहे मोदकचा त्याला तुपाने ग्रीस केलं। तुमच्याकडे तेल असेल तरी चालतं आणि ग्रीस करायची पण गरज नाही, ते चिटकणारच नाही, इतकं मस्त ते दुधामुळं आणि मलईमुळं त्याला अगोदरच तूप सुटलेलं असतं त्या बॅटरला, म्हणजे जो आपण बिस्किटाचा गोळा बनवून घेतलाय त्याला एकदम असं तूप सुटल्यासारखं होतं, म्हणून त्याला काही ग्रीस करायची गरज नाही। पण मी इथं घेतलं, तुम्ही नाही घेतलं तरी चालतं। तर इथं बघा, व्यवस्थित असं पूर्ण असं बॅटर म्हणजे पीठ जे आहे आपण बिस्किटाचं मळून घेतलेलं ते यामध्ये भरून घ्यायचं, जेणेकरून जो मोदकाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या व्यवस्थित अशा त्या मोदकाला दिसतील आणि शेप व्यवस्थित येईल। अशा प्रकारे ह्या साच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित असं जे बिस्किटाचं पीठ किंवा बॅटर मिश्रण आहे ते भरून घ्यायचं आणि मग यामध्ये आपल्याला स्टफिंग पण भरून घ्यायची आहे, म्हणून व्यवस्थित त्यामध्ये थोडीशी जागा बनवायची आणि त्यामध्ये एक गोळा स्टफिंग टाकायची। तर इथं फक्त तुम्ही क्रीम जरी वापरली तरी चालतं। इथं मला जास्त मोदक बनवायचे होते म्हणून मी इथं थोडंसं डेसिकेटेड कोकोनट, जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही जो आपलं साधं सुक्कं खोबरं आहे त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन त्याच्यामध्ये ॲड केलं तरी चालतं। तर हे असं बनवून मग मी याची म्हणजे मधलं स्टफिंग बनवून घेतली होती, कारण मला जास्तीचे मोदक बनवायचे होते। तर इथं बघा, पहिला मोदक तयार झाला होता आणि मस्त असा त्याला आकार पण आला होता मोदकाला। तर इथं बघा, मी दुसरा मोदक पण तयार करत आहे। खूप छान आणि सुरेख असे मोदक होतात आणि एकदम आकर्षक असं वाटतं आणि त्याला एक अशी वेगळी प्रकारची शाईन असते त्या बिस्किटाला। तर जे आपण मलई यूज केली त्यामुळे याला शाईन येते। खूप छान आणि इन्स्टंट असे हे मोदक आहेत। तर गणपती बाप्पा आल्यानंतर 10 दिवस असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पांना द्या, म्हणजे गणपती बाप्पा पण खुश होतील। कारण प्रत्येक वेळेस आपण गणपती बाप्पांना 10 दिवस एकच नैवेद्य दाखवून गणपती बाप्पांना पण ते आवडणार नाही। तर बघा, गणपती बाप्पांना जर खुश करायचं असेल तर असे नवीन नवीन मोदक ट्राय करायला पाहिजे का नाही सांगा मला नक्की कमेंट्समध्ये। तर इथं बघा, फायनली दुसरा पण मोदक झाला
तर खूप छान आणि इन्स्टंट आणि पटकन असे होणारे मोदक आहे, त्याला काही वेळ लागत नाही. तर इथं बघा अशाच प्रकारे मी बाकीचे जे चॉकलेटी म्हणजे ह्या ओरिओ बिस्किटचे जे मोदक आहेत ते मी सगळे काही बनवून घेतले. आणि आता त्यानंतर बारी आली जी पार्लेजी बिस्किटची. तर इथं बघा माझी एवढी क्रीम शिल्लक उरली होती, तर त्यामध्ये आणखीन थोडंसं मी मिल्क पावडर ॲड केलं आणि त्याला मिक्स करून घेतलं, कारण मिल्क पावडरची आता ह्या बिस्किटासाठी स्टफिंग लागणार होती. तर तुम्ही इथं स्टफिंगचा वापर नाही केला तरी चालतं. तुम्ही फक्त बिस्किट वाटून त्यामध्ये मिल्क थोडंसं म्हणजे साईसोबतचं जे दूध आहे ते ॲड करून जरी तुम्ही साधे सिंपल जरी मोदक बनवले तरी चालतं. पण इथं माझ्याकडे ती शिल्लक उरली होती थोडीशी क्रीम, म्हणून मी त्यामध्ये थोडंसं आणखीन मिल्क पावडर टाकून जास्तीची स्टफिंग बनवून घेतली आणि मग त्यानंतर याचे मोदक बनवून घेतले. तर इथं बघा त्यानंतर मग मी इथं जे पार्लेजी बिस्किट काढून घेतले होते ते पण व्यवस्थित अशी बारीक पावडर करून घेतली त्याची पण, आणि मग त्याला एका बाउलमध्ये म्हणजे त्याच बाउलमध्ये काढून घेतलं आणि त्यात एक चम्मच असं दूध टाकून त्याचा पण घट्ट गोळा बनवून घेतला. एक चम्मचच यामध्ये दूध ॲड करायचं, जास्तीचं टाकायचं नाही, जसं लागेल तसंच यामध्ये ॲड करत राहायचं. तर इथं छोट्या वाटीमध्येच मी दूध काढून घेतलं होतं आणि त्यामध्ये साय पण होती. तर ते बघा मी इथं व्यवस्थित असं टाकून याचा गोळा मळत होते, कारण याला म्हणजे पार्लेजी बिस्किटला थोडंसं जास्तच दूध लागत होतं आणि जो ओरिओचा पॅक होता तर त्याला म्हणजे मला जास्त दूध लागलं नाही, मला असं वाटत होतं. तर इथं बघा त्यानंतर होतं ते सगळंच मी यामध्ये दूध ॲड केलं आणि मग याचा घट्ट असा गोळा बनवून घेतला. तर इथं तुम्हाला म्हणजे जितके बिस्किट आहेत म्हणजे त्यावर दुधाचं प्रमाण असतं, कारण बिस्किट जर जास्त घेतलं तर दूध पण जास्तच लागेल. इथं मी एकच पुडा घेतला होता बिस्किटाचा, तरी पण म्हणजे जेवढं होतं तेवढं मी वाटीमध्ये काढून घेतलेलं दूध यामध्ये ॲड केलं आणि घट्ट असा गोळा बनवून घेतला. तर इथं बघा तयार झाली दुसऱ्या पण मोदकाची प्रोसेस. तर खूप साधी आणि सिंपल अशी ही रेसिपी आहे. तर व्यवस्थित याला मळून घ्यायचं, कारण जसं आपण पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं आणि याला म्हणजे चिरा पडणार नाही, त्यामुळे याला व्यवस्थित मळून घ्यायचं. आणि इथं होतं जे मधलं स्टफिंग, तर त्यामध्ये मी मिल्क पावडर ॲड करून त्याचा पण घट्ट असा गोळा बनवून घेतला. तर दोन्ही पण गोळे घेतले सोबतच आणि त्यानंतर मग सुरू झाली मोदकाची प्रोसेस. तर तसंच जसं पहिलं बनवलं होतं त्याचप्रमाणे इथं आपण गोळा बनवून घ्यायचा आणि त्यानंतर साच्यामध्ये ॲड करून व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आणि सगळीकडून पसरावायचं, जेणेकरून मोदकाला कळ्या व्यवस्थित अशा पडतील. तर इथं बघा व्यवस्थित असं पसरावून मग त्यामध्ये स्टफिंग घालायची आणि मग त्याला पण बंद करून घ्यायचं आणि मोदक तयार. खूप छान आणि इन्स्टंट अशी ही रेसिपी आहे, तर नक्की ट्राय करा. तर बघा इथं मागच्या साईडनं थोडंसं दाबून घ्यायचं, जोपर्यंत शाईन येत नाही तोपर्यंत याला म्हणजे आपला बोट जे आहे ते फिरवतच राहायचं, मग छान अशी शाईन येते याला. तर बघा व्यवस्थित असं बोट फिरवून झाल्यानंतर याला मस्त अशी चकाकी येते, कारण यामध्ये ऑलरेडी तूप असतं आणि त्यामध्ये आपण पण मलईचा यूज केलेला असतो, म्हणून याला मस्त असं शाईन आणि चकाकी येते. तर बघा मस्त असा हा पण मोदक तयार झाला. खूप छान आणि सुरेख असे आकर्षक असे मोदक तयार होतात. तर बघा ह्यावेळेस नक्की नवीन नवीन मोदक गणपती बाप्पांना प्रसादासाठी ठेवा आणि नैवेद्यासाठी पण बनवा. तर खूप छान आणि इन्स्टंट अशी ही रेसिपी आहे. तर कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर इथं बघा असेच मी बाकीचे पण सगळे काही मोदक बनवून घेतले आणि आली आता बारी ते तिसऱ्या मोदकाची. तर इथं बघा तिसरा मोदक ही काही अवघड नाही, त्याला पण असंच म्हणजे जो आपला हे आहे मोदकाचा साचा, त्यामध्ये अगोदर पांढरी क्रीम भरून घ्यायची आणि मग त्यामध्ये पार्लेजी बिस्किटाचा गोळा भरून घ्यायचा आणि मग व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आणि बोटानं जोपर्यंत शाईन येत नाही तोपर्यंत याला प्रेस करतच राहायचं. खालच्या पण साईडनं व्यवस्थित आणि सुबक असे मोदक दिसावे, मग याकरिता याला व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि मग हे बघा तयार झाला मस्त असा सुबक असा हा पण मोदक. तर या प्रकारचे पण तुम्ही सगळे मोदक बनवू शकता. तुम्ही तिन्ही प्रकारांमधला कुठलाही एका प्रकारचे जरी बनवले तर खूपच छान दिसते. तर हा तिसरा आणि लास्ट प्रकार मला खूप आवडला आणि मस्त असा होता. तर हे असे मोदक तुम्ही ओरिओचे पण बनवू शकता. मी ओरिओचे मध्ये स्टफिंग भरून जे बनवले, तर त्याऐवजी तुम्ही अशा म्हणजे ह्या प्रकारे जर तुम्ही ओरिओचे पण बनवले तर ते पण खूप छान दिसतात. तर बघा इथं मस्त अशी मी बाकीचे पण सगळे काही ते मोदक बनवून घेतले आणि खूप छान आणि झटपट अशी ही माझी रेसिपी झाली. तर एका रेसिपीमधून किंवा एका बिस्किटामधून तुम्ही 3 प्रकारचे पण मोदक बनवू शकता. तर इथं बघा फायनल बाकीचे सगळे काही ते मोदक बनवून घेतले मी आणि तयार झाले तिन्ही प्रकारचे मोदक. तर खूप सुबक आणि सुंदर असे मोदक तयार झाले होते. तर कसे झाले नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि ह्या वेळेस मात्र गणपती बाप्पांना नक्की 10 दिवस वेगवेगळ्या प्रकाराचे मोदक बनवून नक्की नैवेद्य अर्पण करा. तर खूप छान आणि इन्स्टंट अशी ही रेसिपी आहे. तर इथं बघा बनवून घेतलेले जे मोदक होते ती मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि मस्त असे सुबक दिसत होते सगळे मोदक. तर तुम्हाला कुठल्या प्रकाराचे मोदक आवडले ते नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला पण विसरू नका, कारण मी नवीन व्हिडिओ अपलोड केलेलं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.
तर बघा अशी होती ही आजची मोदकाची रेसिपी। तर हा व्हिडिओ पण पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार आणि भेटूया अशाच छोट्या छोट्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद।